तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करू नेहमीप्रमाणे। हे बघा, कमेंट आलेली होती एक मला की तुम्ही ज्या पद्धतीने शेळ्यांचं संगोपन करताय किंवा पिल्लांचं संगोपन करताय का आपण शेळीचं संगोपन करताय, त्या पद्धतीने जर आम्ही पण संगोपन केलं तर खरंच रिझल्ट तुम्हाला चांगला भेटू शकतो का? हे बघा, मला सांगायचं एवढंच आहे, जर तुमच्याकडे जर समजा 10, 15, 20 कितीही जरी शेळ्या असू दे तुमच्याकडे, त्यामधल्या समजा 10 शेळ्या आहेत, 10 शेळ्यांमधल्या 2 शेळ्यांवरती तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, लागवडीचा बोकड समजा आज बोकड लागवड झाला, शेळी क्रॉस झाली वगैरे, मग 1.5 ते 2 महिन्याच्या नंतर आता ही शेळी आहे, तुमच्या लक्षात आलं की बाबा आता 100% गाभण आहे, मग त्याच्यानंतर तिला तुमचा रेग्युलरचा जो खुराक आहे, खपरी पेंड असो किंवा गहू मक्का जे काही असो ते, म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा खुराक दिला जातो, काही लोक सुग्रास वगैरे वापरतात, तो विषय वेगळा झाला। तुमचा जो काही तुमच्याकडे जे काही पिकतंय तोच खुराक तुम्ही द्या, आणि त्याच्यासोबत 3रा महिना संपूर्ण डिवर्मिंग करून घ्यायची। 2 महिने झाले की 3रा महिना संपूर्ण कॅल्शियम, 4था महिना आपलं मल्टीस्टार किंवा न्यूरोकाइन प्लस मल्टीविटॅमिन, आणि 5व्या महिन्यामध्ये शेवटचे 20 दिवस शार्कोफेरॉल वेट। त्याच्यानंतर आता शेळी समजा आता 8 ते 10 दिवसाच्या नंतर येणार आहे, ते तुमच्या लक्षात येते, कारण की आता शेळी समजा आता तुम्हाला एक तर तारीख नोट केलेली असते तुम्ही, कारण तुम्ही व्यवस्थित जर नियोजन असेल तर 100% प्रत्येक शेळीपालक तारीख नोट करून ठेवतच असतो बंदिस्त शेळीपालनामध्ये। मस्तपैकी 8 दिवसामध्ये शेळी येणार आहे, संपूर्ण कॅल्शियम तुमचं शार्कोफेरॉल वेट सुद्धा बंद करून टाकायचं, खुराक बंद करून टाकायचा। आता बरेच जण म्हणतील की बाबा 8 दिवस आता शेळी येणार आहे, तुम्ही खुराक वगैरे बंद करायला सांगताय, शार्कोफेरॉल वेट किंवा कॅल्शियम बंद करायला सांगताय। हे बघा, लगेच 8 दिवसांनी कधीच फरक पडत नसते, त्याच्यामुळे अगोदर तुम्ही 2, 2.5, 3 महिने व्यवस्थित खुराक आणि कॅल्शियम मल्टीविटॅमिन दिलेला आहे ना, 20 दिवस शार्कोफेरॉल वेट दिलेला आहे, बस झालं एवढं संगोपन गाभण काळामध्ये। मस्तपैकी शेळी 8 दिवसामध्ये येणार आहे, संपूर्ण बंद करून टाकायचं, फक्त दिवसभर पोटभर त्या शेळीला चारा द्यायचा, बस। 1 नंबर पिल्लं आणि जबरदस्त पिल्लं जन्मतात। कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही एका शेळीवरती, मी म्हणत नाही की बाबा तुमच्या अख्खा खांडावरती अख्ख्या फार्मवरती असं नियोजन करा, ऑस्टोवेटमध्ये वायरॉन वगैरे मिक्स करून व्यवस्थित कॅल्शियम वगैरे 5 वेळा डिवर्मिंग वगैरे करा। बघा, मागच्या 5, 7 ते 8 व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर जे संपूर्ण शेळीपालन जे शिकत होतो, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे प्रत्येक मुद्दा समजावून, त्याच्यामुळे आता परत काय सांगत नाही। पण मी ज्या पद्धतीने संगोपन सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर 100% जर तुम्ही संगोपन केलं, तुम्हाला इतर शेळ्यांपेक्षा त्यात ज्या 2 शेळ्या आहेत त्यांचा रिझल्ट जबरदस्त भेटेल। कारण तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा पिल्लं जन्मताला चांगले जन्मतील, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, शेळीला दूध व्यवस्थित येईल, दूध व्यवस्थित येणं गरजेचं आहे, आणि शेळीला दूध जर व्यवस्थित जर असेल, ऑटोमॅटिक पिल्लांचं संगोपन चांगलं होते, मरतूक होणारच नाही, अजिबात मरतूक होत नाही पिल्लांची। कारण तुम्हाला सांगतो, पहिली जी मरतूक असते पिल्लांची ते जन्मल्यापासून ते 15 दिवसापर्यंतच होत असते जास्तीत जास्त पिल्लं, त्याच्यामुळे व्यवस्थित पिल्लं जन्मणं सुद्धा गरजेचं आहे आपल्या फार्मवरती। त्याच्यामुळे बरेच जण काय करतात, आणि तिसरी गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगतो, शेळी उघडी पडत नाही, म्हणजे बऱ्याच जणांचा विषय असतो, आम्ही बंदिस्त शेळीपालनामध्ये संगोपन भारी केलं, पिल्ले पण भारी जन्मले समजा व्यवस्थित आहेत, पण ती शेळी अंगच धरत नाही, शेळीच्या पासुड्या उघड्या पडल्या, खराब झालं जनावर, नंतर ती तिच्या शरीराची झीज भरून येणं मुश्किल आहे, किंवा समजा ती शेळी नव्यानं गाभ राहण्यासाठी अडचण वगैरे होत असते। ही तिसरी अडचण, अत्यंत मुख्य अडचण, जे की बंदिस्त शेळीपालनामध्ये जास्त प्रमाणामध्ये अडचण आहे, की बाबा एक वेळ शेळी वेली, गाभण शेळी एकदा वेली, नंतर ती शेळी म्हणजे शक्यतो एकदम खराब झाली की ते रुजूच येत नाही जनावर, ही तिसरी अडचण मुळात होत नाही। त्याच्यामुळे शेळी वेल्याच्या नंतर मग तिला 2 महिने खुराक वगैरे, नंतर कॅल्शियम वगैरे चालू करणं, पिल्लांना B1 ड्रॉप वगैरे चालू करणं, ह्या गोष्टी सर्वांना माहिती आहेतच। त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने व्यवस्थित तुम्ही संगोपन करून घ्या, आणि फक्त जास्तच नाही, 1 ते 2 शेळ्यावरती नक्की नियोजन करा। आता पण 1-2 सबस्क्रायबरने केलेलं आहे, त्यांनी मला फोटो सुद्धा पाठवलेले होते इंस्टाग्रामवरती, त्याच्यामुळे जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे, आणि इथून पुढे तुम्हाला सुद्धा भेटणार। त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे। बघू शकता आता इकडं मस्त आपल्या मेथी कसा स्प्रिंकलरला पाणी देतोय आपण, कारण ज्या वेळेस आता कमीत कमी सध्या आता फिरस्ती आहेत, 1 ते 1.5 महिन्यामध्ये मेथी घास येईल आपला, मस्तपैकी थोड्याशा शेळ्या वाढवायचं नियोजन आहे आपलं सावकाश। इथून हा पूर्ण जे आहे ना, त्याच्यापर्यंत शिवाबोळ वगैरे लागवड करायची, त्याच्यानंतर V1 तुती समजा, आणि 4G बुलेट नेपियर सुद्धा आपल्याला भरपूर लागवड करायची आहे। बघू शकता मेथी घासाला इकडे स्प्रिंकलरनं पाणी देणं चालू आहे, चालते मेथी घास चालते, मुंगी पानं वगैरे चालते, रेन पाईप जे आपण म्हणत असतो, मस्तपैकी पाणी। हे बघा, हस्ताचं वगैरे ऊन आहे, मस्तपैकी शेळ्यांचं संगोपन करत चला। कारण तुम्हाला सांगतो, शेळ्याचं बंदिस्त शेळीपालनामध्ये अडचणी भरपूर असतात। बरेच जण मला म्हणतात की बाबा तुम्ही बोकडांचं वगैरे संगोपन खूप भारी करता, आणि कसं काय एवढं शक्य आहे, किंवा काय तुम्ही नवीन काय नक्की, काय सिक्रेट, काय नक्की तुमचं नियोजन काय असते, किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही संगोपन करता। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ऑलरेडी भरपूर व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळे तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या। आणि हे बघा आपली होंडा, आणि तिचे 3 पिल्लं किती जबरदस्त पिल्ले आहेत बघा। आता 30+ सरळ 8-10 हजारला, 100% सरळ 10 हजारला पिल्ले जातील आपले 2 जे बोकड आहेत ते, आणि एक पाटका आपल्याला घरीच राहणार आहे। होंडा शेळी आमटीचे 3 पिल्ले,
त्याच्यामुळे असं संगोपन बघा, आता 1 महिन्याची गाभण आहे आपली होंडा शेळी आणि बघा तिची कांती बघा, तेच बघा, अशा शेळ्या असायला पाहिजे. जे जनावर आपल्या फार्ममध्ये आपण बघतो ना, आपल्याला सुद्धा ते जनावर चांगलं वाटलं पाहिजे. मग समजायचं आपलं शेळीपालन चांगलं आहे. आपल्या स्वतःला जर ते शेळीपालन जर म्हणजे शेळ्या जर खराब जर दिसत असतील, मग ते होणारच नाही ना. म्हणावी तशी त्या बोकडांना वगैरे किंमत वगैरे येणार नाही, अशा अडचणी होत असतात. त्याच्यामुळे बंदिस्त शेळीपालन सोपंच आहे, फक्त व्यवस्थित नियोजन करा. बऱ्याच जणांना वाटतंय कुठं 10-12 ml कॅल्शियम, कुठं ते शारुकोफेरॉल वेट, एवढ्यानं कुठं काय फरक पडतंय. 100% फरक पडतो. सुरुवातीला 10-15 दिवस लगेच फरक पडत नसते. 1-1.5 महिना तुम्ही समजा खोर व्यवस्थित जर कॅल्शियम वगैरे पाजवलं, मल्टीव्हिटॅमिन पाजवलं, ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवल की बाबा पिल्लांचं संगोपन किती जबरदस्त आहे, शेळीला दूध वगैरे व्यवस्थित आहे. कारण शेवटी तुम्हाला सांगतो, प्रत्येक शेळीपालनातला नफा शेळीच्या दुधावरती अवलंबून आहे. हे अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही. अहो, ज्या शेळीला दूध आहे तीच शेळी शेळीपालनासाठी परवडते. जात मॅटरच करत नाही, काहीच घेणं देणं नाही. केअर मला लावून का करता सांगा तुम्ही, म्हणजे क्लिअर कट तुम्हाला सांगतो एका वाक्यात मी. त्याच्यामुळं शेळीला दूध येणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळं मका वगैरे व्यवस्थित खुराकामध्ये वापरत चला, विषय संपला. तितका काही ताण घेण्याची काहीच गरज नाही. आता तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही एवढं सांगता, त्याला किती खर्च वगैरे येते, 2000 खर्च येऊ द्या, एका वेळी त्याला 2000 रुपये खर्च येऊ द्या, तरी सुद्धा शेळीपालन परवडते. किती तर पटीने शेळीपालन परवडते. तुम्ही बघू शकता आता मटणाची रेट कुठं 700-750 रुपये किलो मटणाचे वगैरे रेट झालेले आहेत. किती जबरदस्त. अहो, 20 किलोचा बोकडा 8-10 हजार रुपयाला सहज चालले. आमच्या इकडे तर 100% चालूच. आमच्याकडेच नाही, सगळीकडे चालू आहे. आता 30% बाजारामध्ये बघा, ज्यावेळेस मार्केट येते त्यावेळेस बोकडांची विक्री करा. आधीमध्ये शक्यतो करू नका, किंवा किलोच्या हिशोबाने तुम्ही 100% देऊ शकता. हा जाऊ दे. तर बघू शकता इकडे मस्तपैकी नियोजन चालू आहे. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आणि काय रस्ता करलास काय तिकडे, आणि हा शेजारी आमचा गीतेश कत्ती घेऊन आला तिकडं, मस्तपैकी रास आहे त्याच्या सोयाबीनची. तर ठीक आहे, कसे आहेत आपली शेळ्या? 1 नंबर आहे, टॉपच्या आहेत नाही, खरं सांगू का कॅमेरा पुढं? 1 नंबर टॉपला. बरं ठीक आहे. रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत म्हण. जय हिंद, जय भारत.